आजीबाई कुठे? अरे तुम्ही एकटी कसं जाऊ देईल तिला? मी कशाला नेऊ आजीला? काय बाबा हाय यांना एकटा कसं सोडला होता म्हातारीकडे? आणि रोहिणी पण आहे, वहिनी आहे, आई पण आहे आणि सानू पण आहे. तुम्हाला एक जण दिसत नसेल पिऊ, तर पिऊ घरी झोपलेली एकटी, तर पिऊला नाही आणलाय आम्ही सोबत. दिसली पिऊ तुम्हाला? आज तर काही ड्रेस घातला बाबा जंकी पंकी. तर आम्ही बसची वाट बघतोय बघा, इथे बस अजून काय आलेली नाहीये. तुम्ही तेच म्हणतो ना. नेता किशोर पवार या पहिला भेटवून असतील दोन्ही पोलीस मदत केंद्र कुठं पाहता? नेता पवार बाहेर पडला ना की लगेच समोर मला अजून मोगरा आला नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा विषय सांगतो तुम्हाला. काय तुम्हाला वाटत असेल तुमचा ओमदादा कुठे चाललाय, तर मागं दिसतंय तुम्हाला आजी येते बघा. आम्ही जे सगळेजण आहेत ना आता चाललेलं आहे दिंडीमध्ये. म्हणजे दिंडी जी आहे ती पुणेमध्ये आलेली आहे, उद्या पुण्याहून निघणार आहे. तर आज दर्शन वगैरे करण्यासाठी जातोय, सगळेजण येत आहेत तसे. आणि इकडं जे आहे ना, हां, तर इकडं जे आहे ना पावसाचं थोडं वातावरण बनतंय. आता मी, आजी, रामा, दादा आणि श्रुती म्हणजे निरंजनची बायको, आम्ही सगळेजण पै आहे. कारण की एकच रिक्षा भेटली. श्रुती आत्ता आली कारण की तिचं घर दुसरीकडे आहे ना. तर हे तिघी जणी नाही का पहिले चालले गेल्या ह्याला कात्रज चौकामध्ये. ओके, कारण की तिथून जे आहे ना तिथून आपल्याला रिक्षा वगैरे मिळणार आहे. रिक्षा नाही, सॉरी, बस मिळणार आहे स्वारगेट किंवा मनपाजवळ. तर कॉर्पोरेशन, हां तेच महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, तिथे जायचं आहे. शनिवार वाड्याजवळ आहे. आजी खूप दमदमन येते. मी पुढं कावर जातोय पटापटा, कारण की मला रिक्षा बघायची आहे. कारण की रिक्षा आपल्याला चौकापर्यंत घेऊन जाईल. खूप लांब चालू आहे याला, तर काय सांगावं तुम्हाला, पाय दुखायचे काम आहे बाबा. आणि गर्दी पण खूप असते असं म्हणतात. बघू आता काय विषय आहे काय नाही. कारण की असा तर कधी योग येत नाही. तिकडे जालन्याला होतो तेव्हा दिंडीला जायचा वगैरे किंवा दिंडीला भेटायचं. पण पुण्यात आल्या तर इथं योग एकदा आलेला आहे. म्हटलं चला जाऊया आणि तुम्हालाही दर्शन वगैरे घडवूया. तर चला, मी तिथं रिक्षा वगैरे बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. तू बाय परी हाय कर. कुठं चालली तू? कुठं चालली? तर इकडे सुदर्शन आहे, इकडे दाजी ताई आहे, कोमल आहे, आजी आहे, आई आहे, ऋतू आहे आणि रोहिणी पण आहे, वहिनी आहे, आई पण आहे आणि सानू पण आहे. तुम्हाला एक जण दिसत नसेल पिऊ, तर पिऊ घरी झोपलेली एकटी, तर पिऊला नाही आणलाय आम्ही सोबत. दिसली पिऊ तुम्हाला? आज तर काही ड्रेस घातला बाबा जंकी पंकी. तर आम्ही बसची वाट बघतोय बघा, इथे बस अजून काय आलेली नाही आहे. आता बस येईल थोड्या वेळामध्ये, आली की मग बसनं लगेच पुढे जाऊया. कुठपर्यंत जायचं आपल्याला? भवानी पेठेमध्ये जायचं आहे. बघू आता बस कधी नाही. चला ना, कोणती बस जाईन येतली कोणाला? हां ते येतील मागून. चला राम भाऊ. अरे ते तिकडंच कसे उतरलेत रे बाबा? त्यांना बोललो कात्रज चौकात येते, तिकडे उतरलेत विशाल डोक्याचे. कमाल आहे बाबा. तिकडे बघा तुम्ही, जास्त नॉईस येत असेल. मी थोडं क्लिप घेतो आणि हे करतोय बघा. का रे बाळा? चला फायनली आम्ही नाही का याच्यामधून बाहेर उतरलो बसमधून. आणि इकडे जे आहे ना रस्ता बंद केला आहे बघा, बॅरिकेड टाकलेत आणि रस्ता बंद केलेला आहे. आता इथून जे आहे पै निघायचं आहे या सगळ्यांना घेऊन. आता गाड्यांचा आवाज खूप सारा येतोय म्हणून मी आता पॉज करतो, पुढे जाऊन व्हिडिओ घेतो. ओके. तुम्ही विचाराल की एवढा कसा थकला तू? कारण की परीला घेऊन चालतोय. परी हाय कर. ऑलमोस्ट आपण आलेलो आहे जवळजवळ. आता हे रस्ता बंद असल्यामुळे पै चालायला लागतंय आणि घाम पण खूप येतोय, कारण की पाऊस आभाळ आलेले ना त्यामुळे.
बापरे. तर असा विषय आहे बघा. सगळेजण आहेत आमच्या सोबतच, मागं पुढे आहे सगळे. चला पुढे जाऊन तुम्हाला भेटतो मी. इकडे बाय बरी चालेल घ्या. इकडे हाय करा एकदा. इकडे हाय करा का, हाय करा. तर विषय काय माहिती आहे का, पाऊस आलेला आहे. माझ्याकडे छत्री आहे, पण बाकी सगळेजण जे आहेत ना ते तसेच चालले गेलेत पुढे. हे किती पुढे गेले ते बघावं लागतील. हे बघा आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतलंय, पण ही पिऊ आहे का, ही पिऊ खूप रडायला लागली. ना 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 रडू नाही, नाही रडायचं नाही. कुठे जायचं, कुठे जायचं तुला, घरी जायची घरी. हां मम्मी घे ग तिला. कोमल येतो ना का ग. हिरोईन, माझी हिरोईन. तर इकडे यांची बघा वडापावची पार्टी चालू आहे. खाल्ले का वडापाव, खाल्ले? हा नाही खाल्ले का बरं? आजीबाई कुठे? अरे तुम्ही एकटीकच जाऊ दिल तिला, मी कशाला नेऊ आजीला? काय बाबा हाय यांना एकटा कसं सोडला होता म्हातारीकडं. हे पण मोबाईल नाही, काही नाही. काय कमाले बाबा तुमचे, काय नाही. हा हा ना, कुठं सुटली म्हातारी. हो दादा, दादा हो हो दादा, दादा आजी सापडत नाहीये. अरे तिकडे पालखी दर्शन गेलं, गायब झाले तिथून. नाही फोटो काढत होता ना तू. हा ना फोटो काढला मी, आईचा फोटो काढला तिथं. आजी काय कमाल आहे बाबा. एक एक नगद परी पण ना. ये वरती कुठं पावता आजीला. दिसला का रे? अरे मी इथं फोटो काढत होतो, ते गायब झाले मागून. कुठंच पाहा बाबा आजीला आता. तिथे थांब मग घे. तर ती आजी सापडत नाही, पकड एक मिनिट. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. हाय माऊलीपेठ पालखी विठ्ठल मंदिरातर्फे सहर्ष स्वागत. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. कुठं गेली बाबा आजी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीत सर्व माऊली भक्तांचे सहर्ष स्वागत. माऊलींच्या रथामागे थांबलेले भाविक, मोबाईल धारक ज्यांचे फोटो काढून झाले असतील त्यांनी त्वरित पुढे सरकत राहायचंय. मागे सगळे तसेच राहिले उभे आहेत, थोडस पुढे सरकत चाला तुम्ही. आजीबाई मंदिराच्या समोर थांबलेले भाविक ज्यांचे दर्शन झाले त्यांनी पुढे सरकत राहा, मध्ये थांबू नका. मंदिरासमोर थांबलेले भाविक हाय का? कुठे गेली मा? गर्दी कमी करा. मंदिरासमोरचे भाविक ज्यांचं दर्शन झाले त्यांनी पुढे सरकत राहायचे. समोरून कोणाला सोडणार नाही. समोरून दर्शन बंद झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे भाविकांनी. दर्शन मी तेच म्हणतो ना. नेता किशोर पवार या महिला नेत्यामध्ये असतील त्यांनी पोलीस मदत केंद्र येथून संपर्क करा. नेता पवार बाहेर पडला ना की लगेच समोर हे आई तिकडे ये बरं का वापस. तू आरुषी नेता तिथंच आहे वडापाव जवळ. हा आमची आजीबाई
असंच आहे आजीचं नेहमीच बाबा, काय करावं आता. मंदिरासमोर झालेले भाविक ज्यांच्या दर्शन हॅलो. झालं असेल त्यांनी त्वरित अरे आजी सापडत नाही बाबा. पोलीस रामा इथंच आहे, ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी त्वरित पुढे सरकत राहा. सगळे इथंच आहे, आजी सापडत नाही फक्त. मंदिराच्या समोर कोणी थांबायचं नाहीये. समोरून कोणाला दर्शन मिळणार काय नाही. करावं सांग बरं. समोरून दर्शन बंद झालेलं आहे. दर्शन हा ना, आम्ही तर फोटो काढू लागलो, कुठे काय झालं काय माहिती. अच्छा ते थांब, अनाऊन्समेंट मध्ये जवळ जातो मी, त्यांना सांगतो. हां काय करावं सांगा बरं मित्रांनो. आमची आजीबाई अशी करते बघा. हाय. नेता किशोर पवार पोलीस मदत केंद्र मंदिराच्या समोर उभे असलेले भाविक ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी त्वरित पुढे सरकत राहायचे. मंदिराच्या समोर जे भाविक आहेत ज्यांचं मुखदर्शन झालं असेल त्यांनी त्वरित थोडं पुढे सरकत राहा. मंदिरासमोर गर्दी करू नका. माऊलींच्या आता मागे जे भाविक थांबले रेंगाळत थांबले त्यांनी थोडं पुढे सरकायचंय. मागे गर्दी तशीच थांबलेली आहे. माऊलींच्या आता मागे आणि बाजूला जे भाविक आहेत काय बाप्पा. गर्दीमध्ये लहान मुलांचे हात सोडू नका. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. खिसे कापू मोबाईल चोर पासून सावध राहा. कुठं पाहावं आता आजीला सांगा बरं. स्वागतम स्वागतम स्वागतम. अगं मला काय माहिती तुम्ही असं गायब होसाल म्हणून मदतच. तुम्हाला तरी म्हटलं तुम्ही आजीचा हात धरा म्हणून. एक तर आजी पहिल्यांदा आली इकडे, तुम्ही ऐकता का. कुठं पाहता म्हातारीला सांग बरं. तुझी चप्पल आहे का पायात. चल 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 पुढे चल. माऊलींच्या रथापाशी खूप गर्दी झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी दर्शन झालं असेल तर थोडं पुढं सरकत राहायचंय. मोबाईल आणि पाकिट हे तिथनं चोरीला आहे का? इथे आलेले आहेत. त्यामुळे थोडी गर्दी कमी करा. तिथनं आपल्या मोबाईल पर्स पाकिट सांभाळून. कमाल आहे हो. काय कमाल आहे बाबा, काय नाही तुमची. चला पुढे चला. अवघड आहे बाबा, खूप अवघड आहे. शोभा रवी रेड्डी या कुठं असतील त्यांनी मंदिराच्या डाव्या बाजूला येऊन संपर्क साधायचा आहे. चला आता. शोभा रवी रेड्डी चला चला. शोभा रवी रेड्डी या कुठं असतील त्यांनी मंदिराच्या डाव्या बाजूस पोलीस मदत केंद्राच्या इथे येऊन संपर्क साधायचा आहे. अंश आहेत आपल्या वाट पाहत आहे, इथे येऊन संपर्क साधायचा आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला चला हटा. कुठं गेले या, कुठं गेले. हे चला भेटल्या. काय कराल तुम्ही दोघी जणी. वडापाव खाताय का. तुम्हालाच माहिती बाबा, तुम्ही बसली तर वडापाव खात गेली तिकडे जाऊन. काय गज पाहिलं वडापाव खायला तुम्ही बसून इथं. चल एका जागी थांबता येत नाही बरं आजी तुम्हाला. चला घ्या बाबा पटकन बाहेर चला. तिला सोड पहिले लगे रे तुला. चला लवकर चला, ते समोर गेले तिले जण.
परत आपल्याला गाडी भेटणार नाही बरं, लय लांब जायचं आपल्याला. आता आजीचा हात धरा आता. ऋतू बा ऋतू चला चल रोहिणी चल. बघा आता परी थोडं रडते. परी हाच थोडं तू टाळ घेतला बाजून नको. टाळ बाजून नको. अरे बाबा माझं तसेच नाही. छान आहे का? तुम्ही घेतला काय? घेतला टाळ घेतला ना. लिपस्टिक कोणते बाप रे बाप. आजीबाई कुठे आहे का? हाय 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 आजीबाई आहे का? आजी चला चला लवकर रिक्षा बघा आता भेटली तर. बघा ना भेटली तर चला ना. ऋतू नको ग रोहिणी नको ग. आता ले रडायली ती ले रडायली. असं मग तर तुम्हाला तर माहिती आहे माझ्यासोबत असा प्रॉब्लेम होतच राहतो. तर त्याच पद्धतीने असा प्रॉब्लेम झाला. रात्री घरी यायला जरा उशीर झाला. 8 वाजले ते आम्हाला यायला, कारण की ट्रॅफिक खूप होतं. आणि आम्ही पहिल्यांदा अशा दिंडीमध्ये गेलो तिथं पण आम्हाला चांगला अनुभव आला आजी हरवण्याचा. पण ठीक आहे लवकर सापडली. तिथं अनाऊन्समेंट पण करायला जाणार होतो, पण त्यात आजी दिसली तेवढ्या 5-6 मिनिटामध्ये. ते व्यवस्थित काम झालं. याच्यानंतर बाबा आजीला कुठं असं गर्दी गर्दी न्यायचं कामच नाही राहिलेलं आहे. त्यामुळे जर आता विषय करावा लागणार आहे व्यवस्थित. बाकी तेच म्हटलं चला व्हिडिओचं एंडिंग करून टाकू, कारण की काय होईल माहिती आहे का, अचानक व्हिडिओ संपला ना तुम्हाला पण आवडणार नाही. आणि आजचा व्हिडिओ ऑलमोस्ट छोटाच होता, पण ठीक आहे करूया आपण ॲडजस्ट नाही का. बाकी आता अजून एक सरप्राइझिंगली एक गोष्ट होती आमच्या लाईफमध्ये. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळेलच. त्याची तयारी चालू आहे बघा. मी असे कपडे घालून बसलेले इथं. 12 वाजलेले आहेत पण हे सगळे कामं असेच चालू आहे. आणि माझ्या इकडे सोनू पण आहे. सोनूला पण आज संडे असल्यामुळे सुट्टी आहे. आणि आमचा काय विषय माहिती आहे का, म्हणजे सध्या जी आता सिच्युएशन आहे इथं एवढी परेशान चालू आहे. इकून तिकडं तिकून इकडं इकून तिकडं तिकून इकडं, म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत मी काय विषय आहे तर. बाकी चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. Q&Aसाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं क्वेश्चन विचारा. तुम्ही काही क्वेश्चन विचारत नाही आहे म्हणून Q&Aचा व्हिडिओ येत नाही आहे. Q&Aचा व्हिडिओ येईल तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर, म्हणून तुम्ही प्रश्न विचारत चला. बाकी व्हिडिओ शेअर करत चला. मला एवढं कळालं की तुम्ही जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्यातले बरेचसे लोक जे आपले सबस्क्रायबर नाही आहेत, तर त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करत चला. बाकी तुम्हाला व्हिडिओत काही तक्रारी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.